नमस्कार, मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. गणपतीच्या पूजेमध्ये तुळस का अर्पण करत नाही याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. याविषयी शास्त्रात असं लिहिलेलं आहे, तुळशी वर्जयित्वा सर्वज्ञापी पत्रपुष्पाणी गणपती प्रियाने. गणपतीजींना पान, फूल, दुर्वा अर्पण केला जातो, परंतु तुळस अर्पण केली जात नाही. यामध्ये गणेश पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की राजा धर्मात्मज यांची मुलगी, जिचं नाव तुळशी, हिच्या लग्नाच्या इच्छेने ती तीर्थयात्रेवर निघाली होती वर शोधण्यासाठी. तीर्थयात्रेदरम्यान तुळशीने पाहिले की श्री गणेश गंगेच्या किनाऱ्यावरती तपस्या करत होते. ते तपस्येत विलीन होते. त्यांच्या शरीरावरती चंदन होते, गळ्यात रत्नांची माळ होती, कमरेत रेशमेचे पितांबर गुंडाळे होते व ते एका सिंहासनावर बसून तपश्चर्या करत होते. गणपतीचे ते सुंदर रूप पाहून तुळस मंत्रमुग्ध झाली व तिने त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत गणपतींची तपस्या भंग केली. तुळशीचा हेतू जाणून घेतल्यानंतर श्री गणेश म्हणाले की मी ब्रह्मचारी आहे आणि ब्रह्मचारीच राहणार व मला गृहस्थ जीवन शोभत नाही. तुम्ही तुमचा विवाह कुणा दुसऱ्याबरोबर करा. हे ऐकून तुळस संतापली व तिने भगवान गणपती यांना शाप दिला की तुझे एक नाही तर 2 विवाह होतील. यावर भगवान श्री गणेशांनीही शाप दिला की तुझे लग्न एका राक्षसासोबत होईल. हे ऐकून तुळशीने गणेशांची माफी मागितली. यानंतर गणेश म्हणाले की तू भगवान विष्णू व कृष्णूला प्रिय असल्यामुळे कलियुगात तुझी पूजा करणे मोक्षदायक ठरेल, परंतु तुला माझी पूजा करताना अर्पण करणे अशुभ मानले जाईल. म्हणून श्री गणपतीच्या पूजेमध्ये तुळस अर्पण करत नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावरती. तोपर्यंत धन्यवाद.